हॅलो. तर बोलूया सामन्याकडे. तिसरा साखळी सामना बंडा परिवार विपक्ष जोशी परिवार. स्ट्राइक एंडवर मात्र साहिल बंडा, तर नॉन स्ट्राइक एंडवर दुसरा करण अंबाला विराज बंडा 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 बंडा. पहिला चेंडू मात्र ऋतिक जोशी, समोर फलंदाज, समोर क्षेत्ररक्षक पकवाज वादक हर्ष. पहिल्या चेंडूवर एकेरी धावसंख्या, एका धावसंख्येने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. ते मात्र साहिल ओमकार बंडा यानं. 4 षटकांचा सामना असणार आहे. स्ट्राइकला येतोय आता विराज बंडा बंडा बंडा. समोर फलंदाज गोलंदाज ऋतिक जोशी. हो तेच तारा गोलंदाज सरळ यष्टीरक्षक सिद्धू जोशी यांच्या हातात चेंडू जातोय. जोशी परिवार राकेश जोशी सर यावेळी सुवर्ण संधी आली आहे. सबके दुलप करने वाला राज भाईजान विराज भाई यासाठी सुवर्ण संधी की 20 धावसंख्या जर वैयक्तिक बॅट मधून उभारल्या ना तर त्यांचे परम मित्र संतोषजी भगत यांच्या वतीनं आज संध्याकाळी खाईल तितकी चायनीजवर मेजवानी त्यांना सुपूर्द केली जाईल. विराज बंडासाठी सुवर्ण संधी आहे. 20 धावसंख्या वैयक्तिक कोट्यामध्ये जर उभारल्या तर त्यांचे परम मित्र संतोष भगत यांच्या वतीनं आज रात्री खातील तेवढा अगदी चायनीज त्यांच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. ओरटवारी जिमडवी सर. सुवर्ण संधी असणार आहे विराज बंड्यासाठी. अजूनपर्यंत जर लागत तेवढं जर चायनीज खावायचं असेल तर फक्त 17 धावसंख्या दूर विराज बंडा. आता स्ट्रायकर येतो ओमकार बंडा. का ज्यानं पहिल्या चेंडूचा समाचार घेतला होता, 1 धावसंख्येने स्ट्राइक रोटेट केली होती. चौथा चेंडू ओ सुंदर चेंडू होता मात्र जातोय मिड विकेटच्या दिशेनं. तिथं राकेश जोशी स्वतः कर्णधार मात्र चेंडू कलेक्ट करते. तोपर्यंत 2 धावसंख्या पळून काढल्या. या 2 धावसंख्येनं मात्र संघ पोहोचतोय तो 6च्या घरात. कव्हर मात्र विनायक जोशी. इथून पहिले मॅच झाल्यानंतर इथून प्रत्येक टीमला सूचित करण्यात येते ड्रेसिंग कंपल्सरी राहील. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग इज कंपल्सरी. ओटवरीजी सर. धनश्रीजी सर. पुढचा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा पकवाज वादक मात्र चेंडू मिस करतोय. राकेश जोशी चेंडू कलेक्ट पर्यंत 2 धावसंख्या पळून काढल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 8च्या घरात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय, बंड्या परिवार पोहोचतोय मात्र 8 या धावसंख्येवर. आता दोन्ही फलंदाज मात्र धावसंख्या पळून काढल्यामुळे एखाद्या थोडा हृदयावर परिणाम त्याला मात्र जाणवतोय. तर शॉर्ट लेगकडे असणारा गुरु प्रसाद रत्नाकर जोशी. एक छोटासा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 6वा चेंडू मात्र तिथं असणारा वेद जोशी मात्र चुकीची फील्डिंग करतोय. फंबलिंग झालं तर 2 धावसंख्या पळून काढल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 10च्या घरात. 1 षटकाचा खेळ संपलाय. संघ पोहोचतोय तो 10च्या घरात. डीजे. खरं तर यावेळेस आणखीन एक सुवर्ण संधी आली आहे. तत्पूर्वी राकेश जोशी यासाठी शुभेच्छा आल्यात. संडे पार्टी बॉयज कडून त्यांच्या टीमला शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर यावेळेस हरीशजी सर, खरं तर एखाद्या मोठ्या स्टार खेळाडूचे इतके चैतन असतील ना तितके चाहता प्रेक्षक वर्ग विराजजी बंडा यांचा आहे. यावेळेस थेट शुभेच्छा आल्यात दुबईवरून. खरं तर आपल्या गावातील एक सुपर्ता, आपल्या मोठीजी गावाचं नाव अगदी लौकिक करण्यासाठी दुबईमध्ये विराजमान आहेत. नाव आहे उत्तम समालोचक, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे अक्षयजी गावण यांच्या वतीनं विराजसाठी सुवर्ण संधी आहे की जर विराजने या इनिंग मध्ये कळत असताना 3 षटकार लगावले मग ते कसेही मारू द्या, अगदी ते त्याच्या बॅट मधून जर लगावल्या तर ऍक्सिस शूज त्याच्यापर्यंत पोहोचवले जातील. हे आहे विराजवर असलेलं प्रेम. हरीश सर. निश्चितच
बक्षिसांची उधळण मात्र ज्याच्यावर होतोय तोच मात्र खेळाडू विराज बंडा मात्र स्ट्रायकर येतोय. तर नवीन गोलंदाज राकेश जोशी बघा गोलंदाजी करताना सुद्धा चष्मा काढत नाही, गॉगल काढत नाही. चला भारावून गेलेला गोलंदाज जे आपल्या संघासाठी जिद्द मेहनत आणि चिकाटी आपल्या अंगावर काय आहे त्याची सुद्धा शुद्ध नसलेला मात्र एक गोलंदाज राकेश जोशी. फुलटॉस चेंडू होता मात्र पुन्हा एकदा डीपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते तिथं ऋतिक जोशी एक धावसंख्या पळून काढली. दुसरीसाठी कॉल मात्र एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागते. एका धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या धरती 11. RNJ फिटनेस क्लब कडे मात्र अनेक वर्ष ज्याने धडे गिरवले, अनेक वर्ष व्यायाम करणारा मात्र गोलंदाज राकेश जोशी. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला होता राकेश यानं. सरळ यष्टीरक्षक सिद्धू जोशी याच्या हातामध्ये जातोय. चेंडू जातो निर्धाव. एक शतक आणि 2 चेंडूंचा खेळ संपला. एक शतक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 11. बंडा परिवार अतिशय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते तिथं ईशान किशान मात्र चेंडू मिस करतोय, जातोय सीमारेषा पार चौकास. संघ पोहोचतोय 15च्या घरात. डीजे चेंडू आहे. तर चेंडू आपण जर श्रेयसजी पाटील सर निलेश भोईरकडे जर चेहऱ्याकडे जर बघितलं ना तर बंडा परिवारचा वाटतोय. विराज बंडाचा भाऊ पण वाटतोय. पुन्हा एकदा चेंडू होते मिस. 2 चेंडू शिल्लक. ओमकार बंडा यानं जर षटकार लगावला तर डीजे आयडी कडून मात्र 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. श्रेयजी पाटील सर आपण विचार केला बंडा परिवाराचा. 5वा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मानस जोशी काय मानस सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धावसंख्येने संघ पोहोचतोय 18च्या घरात. तर 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 18च्या घरात. तर बंडा परिवारामध्ये एक उत्कृष्ट असा एडिटर कुणाल बंडा यांची मात्र वर्णी आज लागलेली दिसतोय. सर्व काम धंदा सोडून मात्र परिवारासाठी एक दिवस मात्र परिवारासाठी काढलाय तो कुणाल बंडा यानं. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 2 संख्या पळून काढल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतो मात्र 20च्या घरात. कुणाल बंडा याला मात्र एडिटर कुणाल बंडा याला सुवर्ण संधी असणार आहे. फक्त आपण फलंदाजीसाठी जरी मैदानामध्ये उतरलात तरी मोठीजुई गावातील एक बुलंद आवाज श्रेयसजी पाटील सर उत्कृष्ट समालोचक यांच्याकडून समालोचक व निवेदक यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे कुणाल बंडा याला. अजून त्यांच्या बंडा परिवारामध्ये विचार केला तर आरबी बंडा हे रोशन बंडा सुद्धा एक रोशन बंडा. श्रेयसजी पाटील सर आमच्या माहितीप्रमाणे सांगतोय का जेव्हा गंधराज आणि विघ्नहर्ता जेव्हा एक टीम होती तेव्हा सलामीला विघ्नहर्ता संघाकडून मात्र सलामीला यायचा फलंदाज तो रोशन बंडा. अनेक मात्र भल्या भल्या गोलंदाजांना मात्र त्यांनी पाणी पाजलं होतं. तोच मात्र रोशन बंडा आज संघाकडून मात्र बंडा परिवारासाठी एक दिवस मात्र देतोय.
आणि आंद्रे रसल मात्र बंडा परिवाराचा आंद्रे रसल परेश बंडा पॉवर हाऊस म्हणून बंडा परिवारचा ज्याला ओळखलं जाते मोठे गावातील एक पॉवर हाऊस बंडा परेश बंडा. बघा आज त्यांचे एक 12वा प्रतिनिधी कोण असणार आहे तर बघा जनार्दन बंडा. ओमकार बंडा यांचे पिताश्री स्वतः 12वा प्रतिनिधी करण्यासाठी आलेत जनार्दनजी बंडा. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. तसे बघा तिकडे बघा रामभाऊ बंडा रामभाऊ बंडा सुद्धा आहेत. ही परिवाराची खासियत आहे. चला छोट्या मोठ्यांचं सगळ्यां सर्व परिवाराकडे प्रतिष्ठित व्यक्ती आलेत फक्त जोशीच परिवाराकडे कोण प्रतिष्ठित व्यक्ती नाही का. पहिल्यांदा टीम टाकली कारण काय तर पहिल्यांदा अरे तो धंदावाला आहे ते आमचे मामासला त्यांची कानाशी जेणं देणं नाही. तो धंदा म्हणजे धंदा त्याचा पोरे आहे काय बघा. अला ते मारवाडी त्यांना काय धंदावालं ते मारवाडी त्यांना कानाशी परिवाराशी काही जेणं देणं नाही. त्यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा. तर मारवाडी पवन कमलाकर जोशी. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. विराज बंडाच्या बॅट मधून आलाय कणकणीत चौकार. चौकारच्या साईडने संघ पोहोचतोय 24 डीजे. तर चायनीज कडे कूच करणारा चौकार आहे विराज बंडाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपटल्यावरती वधारली जाते. धावसंख्या धावपटल्यावरती 24. खरं तर कधीच आयुष्यामध्ये कोणाला कमी समजू नका देवचंदजी. कारण जी काम सुई करते ते तलवार करू शकत नाही. जे काम तलवार करते ते सुई करू शकत नाही. कधी कोणाला कमी समजू नका कारण 5 पांडव 100 कौरवांना भारी पडले होते. यावेळेस ते कोण 5 पांडव राहणार आहेत जे समोरच्या कौरवांना भारी करतील. यावेळेस आणखी बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंचांचा निर्णय येईल. तत्पूर्वी 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. यस लेग बाईच्या स्वरूपात 2 धावसंख्या पळून काढल्यात. धावसंख्या धावपटल्यावरती 26च्या घरात. आणखी एक आपल्या गावातील एवन जोडी मंगेशजी कासकर वैभवजी कोहली. चला काल ज्यांचं अभिष्ट चिंतन 16 होता. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम जिओ हजारों साल के दिन वो 50,000. प्लीज वेलकम ऑन द स्टेज वैभवजी कोहली. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं केलं जाईल सहर्ष स्वागत. यावेळेस बिग फिश इन द नेट मोठा मासा गळाला लागला जातोय. आक्रमक फलंदाज विराज बंडा बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे कल्पेश बंडा उत्तम डीजे ऑपरेटर आणि एक उत्तम एडिटर म्हणून ज्यांची ओळख. खरं तर त्यांच्या नावाची गौरवशाली सांगणारे गीत आपण ऐकलं. अगदी आमची टीम सुद्धा भाऊबंद चषकामध्ये पार्टिसिपेट होण्यास पात्र आहे हा सांगून जाणारा फटका. परेश बंडा बॅक टू बॅक दुसरा बिग 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 षटकार.
खरं पटलावरती 38, परंतु कर्णधार परेश बंडा याचं नेतृत्व आपण पाहू शकताय, कारण त्याला ठाऊक आहे प्रतिस्पर्धीमध्ये टीम मध्ये 2 गोलंदाज आहेत, ऋतिक आणि तदनंतर राकेश जोशी आहे. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आक्रमण करण्यासाठी आपली विकेट महत्वाची आहे म्हणून स्वतः डगआउट मध्ये होते. जसे मैदानामध्ये दाखल झाल्या बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या धावपटलावरती विराजमान आहेत. एक बाद 38 षटकारात 18 चेंडूंचा वाज विकेट संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती एक बाद 38 षटकारात. ओ टू डीजे. एक मात्र जोशी परिवाराचा उत्कृष्ट पेंटर म्हणून ज्यांचे जोशी आर्ट्स गोमाजी नामदेव जोशी यांचे सुपुत्र सुभाष गोमाजी जोशी यांचे सुपुत्र मात्र वेद सुभाष जोशी. आयोस मात्र पहिल्या चेंडूवर येतो लेगच्या दिशेनं चौकार. स्लोअर गतीचा चेंडू पहिला चेंडू चौकार. चौकारच्या सायन संघ पोहोचतो 42 घरात. डीजे राकेश जोशी. श्रेयसजी पाटील सर, आपण विचार केल्यानंतर राकेश जोशी कुणाला फॉलो करतोय तर किरण पवारला. दाढी केस गॉगल ड्रेसिंग आणि जिम बघा कुण आणि हा चेंडू मात्र क्वालिफाईड पंचांचा आवाहन तर चेंडूचा इशारा आणि वॉर्निंग मात्र या गोलंदाजाला आता वार करण्यात आला. गोलंदाजाला 43 धावसंख्या झाल्या ते 1-3 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज आहेत सिद्धेश जोशी सुद्धा होता गोलंदाज. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने जाईल मात्र साहिल बंडाच्या बॅट मधून आल्या 9 चेंडूवर मात्र षटकार चौकार पंच षटकार आणि 9 चेंडू येतोय. वेग फलंदाज मात्र क्षेत्ररक्षक मात्र सर्कलच्या बाहेर. नाना क्षेत्ररक्षक गुरु प्रसाद जोशी सर्कलच्या बाहेर असल्या कारणानं मात्र 9 चेंडू घोषित केलाय. फ्री हिट आणि धाव संख्या झाल्या त्या 50. अर्धशतक मात्र बंडा परिवाराचा मात्र धाव फलकावर जा लागतोय. 50 धाव संख्या झाल्यात बंडा परिवाराच्या. भोपी सर, आता मात्र आशाचे फवारे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचतील तर आमच्याकडून बारगस्त होताना दिसत आहेत आमचे साथी समालोचक श्रेयसजी पाटील सर. चला या यशवंत बाळकृष्ण भोपी अतिथी कक्षमध्ये येण्याची कृपा करायची. यशवंत बाळकृष्ण भोपी. यशवंत बालकृष्ण भोपी याने आमच्या स्टेजवर यावे आणि एक भोपी परिवाराला एक असा हिरा दिलाय यशवंत भोपीच्या रूपात, तो यश भोपी. आज तो इथे उद्या चमकणार आहे, लक्षात ठेवा रेश. यश भोपीने जर आम्हाला जर कप आणून दिला तर यश भोपीला 2-3 तंदुऱ्या दिल्यात मी नाही बक्षीस, बरोबर की नाही. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो, जातो सीमारेषा बाहेर. चौकार. चौकारच्या सायन संघ पोहोचतो 54च्या घरात. डीजे
आता मात्र गोलंदाजी धुरा हार्दिक जोशीलाही सांभाळलं लागेल. हार्दिक जोशी हा अष्टपैलू खेळाडू मात्र जोशी परिवारचा. आता मात्र नवीन गोलंदाज येतो सिद्धेश जोशी आणि यष्टी रक्षक मात्र ऋतिक जोशी. त्यांचा मात्र म्होरक्या पवन जोशी कुठं दिसत नाही. तो मारवाडी, तो धंदकडे असणार. जोशांचा मारवाडी कोण तर पवन जोशी, कमलाकर जोशी. आणि विनायक जोशी, विनायक जोशी कोण? गुजराती, ए! कानामध्ये वाल्या, गुजराती. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू केला होता. रनआउटचा चान्स हुकतोय आणि सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. साहिल बंडा बाईच्या स्वरूपात आली. एक धावसंख्या, एक या धावसंख्येने संघ पोहोचतो 55च्या घरात. जर जोशी परिवाराने हा सामना जिंकला तर कमलाकर राघव जोशी यांच्याकडून प्रत्येक मात्र खेळाडूला 10-10 वडापाव दिले जातील. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आणि रनआउटच्या सुरुवात बाद होतोय. कोण होणार फलंदाज? बाद कोण असणार आहे? ओमकार बंडा बाद होतोय. आता नवीन फलंदाज मात्र येतोय तो आरबी रोशन बंडा. याच फलंदाजानं अनेक वर्ष क्रिकेटवर आधी राज्य गाजवलं होतं. काळाच्या नंतर मात्र तो क्रिकेट पासून अंधारात झाला आणि क्रिकेट पासून दूर राहिला. हाच खेळाडू, हीच कॉस्ट्यूम, अनेक वर्ष त्याची हीच कॉस्ट्यूम असायची. तोच मात्र रोशन बंडा. फक्त एक परिवर्तन झालंय का अगोदर मात्र तो खांदावर बॅट घेऊन यायचा. बघा गेली बॅट तिकडे गेली त्याची. खांदावर मात्र बॅट घेऊन यायचा रोशन बंडा. आता रोशन बंडा याला एकच काम करावं लागेल की जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र परेश बंडाला मात्र द्यावी लागेल. किती धावसंख्या झाली रे? 55 धावसंख्येवर मात्र तिसरा आद्रा बसतोय. म्हणजे रोशनने हा कोण खेळतोय? हा कोण? परेशनी भविष्यवाणी सांगितली होती की 55 काढू आम्ही, ते त्यावेळी काढल्यात. अद्याप किती ओव्हर आहेत? शेवटचा षटक आणि खतरनाक 100-150 किलोचा बादशाह जोशी. केशव भोपी साहेब आणि प्रकाश भोपी साहेब यांचं आगमन झालंय. अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. असते असते आमची नो असते आमचे भाऊबून आलेले आहेत. केशव भोपी, शांतीनगर, वरिष्ठ फलंदाज होते बाद. काका आमचे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले परेश बंडा. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज जातोय साहिल बंडा. सन्माननीय अतिथी आमचे प्रकाश गणपत भोपी आणि केशव भोपी यांचं आगमन झालंय आमच्या अतिथी कक्षामध्ये. तसेच त्यांच्या आमचे साथी प्रकाश भोपी यांचे तिकडवरती संतोषी साया भोपी यांचं सुद्धा आगमन झालंय. चला या कोर्टू परेश भोपी. आता आमचे भावन असते आता आलेले आहेत. थोड्या वेळेला सर्व जमतील. आणि कारण की भाऊबंद चषक हा आम्ही देवचंद भोपीच्या हातात दिलेलं आहे. सर्व नियोजन देवचंद भोपी करेल ती पूर्व दिशा आणि तेच देवचंद भोपीचंच नेतृत्व आज धमाकरीमध्ये चमकतोय. केशव भोपी, तसेच यशवंत भोपी, प्रकाश भोपी हे सर्व आमचे आले. तसेच संतोष भोपी यांनी आमच्या कॉमेडी कक्षामध्ये उपस्थिती दाखवावी. पुढचा चेंडू, धाव संख्या 55 आणि हा चेंडू फसल्यानंतर धाव संख्या काहीच नाही. चेंडू मध्ये धाव संख्या 55. इथे बंडा परिवार संघाने जोशी परिवारावर झुंज दिलेली आहे. 55 धाव संख्या काढली. अद्याप 2-3 चेंडू शिल्लक आहेत आणि हा चेंडू जागेवर चेंडू पाहूया. एक धाव निघेल तिथं, एकच धावे आणि दुसरी धाव कव्हर करण्याच्या पोझिशन मध्ये. दुसरी धाव नाही. रनआउटच्या स्वरूपात बाद. साहिल आउट. साहिल बंडा बाद. हॅलो हरेश, तो सांगतो आम्ही ज्यावेळी देऊळ बांधला मोठीमध्ये, आम्ही भाऊने देऊळ बांधला तर आम्ही एक सांगितलं की आपल्या रेती मोठ्या फाट्यामध्ये भरपूर आहे तर ती कशी काढायची. तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट एकच आमच्या भोपीमध्ये एकच बादशाह त्याला म्हणजे अशोक भोपी.
त्याला एकदा पाहणी करू नये. कोठावर गेला, ओंगवतला पाहणी केली. पनीश भरपूर मोठी खाण आहे, तुटून पडायला लागेल. सकाळी 3 वाजता जायचो, 2-2 ब्रास काढायचो. असते असती नंतर कोली लोक बोलायला लागले, बाबा वड्या आमच्या तोडल्या. कोण ना बोललो, आमचा देऊल होस तपेर तर वड्यांना तुम्ही काय बोल नका, आम्हाला परवानगी पाहिजे. आणि 7-8 वड्या रोज घेऊन आम्ही फाट्यातून यायचो आणि रोज त्या उघडीवर टाकतो रीती. आणि देऊल बांधला मी, टकाटक देऊल बांधलं. आणि सर्व आमचे भाऊ पण एकत्र आता सुखी समाधानी आहेत. आणि हा डबल नेतृत्व देवचंद भोपीच्या मार्फत. बघा आमचा नेतृत्व कसा आहे भोपी परिवाराचा, सुंदर आहे ना. खतरनाक. मात्र जिथं जिथं मात्र देवचंद दादा साहेब असेल तिथं तिथं मात्र आयोजनामध्ये कमतरता कुठेच नसणार. तर पहिला पूर्वार्ध संपलाय जोशी परिवारचा. मात्र पहिलाच पूर्वार्धामध्ये बंडा परिवारानं धावसंख्या उभारल्या त्या 57 आणि 58 धावसंख्येचं लक्ष ठेवलं ते मात्र जोशी परिवारासमोर. कैलासवासी भगवान लक्ष्मण गोवारी व कैलासवासी कौशल प्रकाश भोपी व कैलासवासी गणपत नागू भोपी यांच्या मार्फत मात्र हा प्रथम क्रमांकाचा चषक आहे. तर कौशल यांचे पिता श्री प्रकाश गणपत भोपी यांच्याकडून हा प्रथम क्रमांकाचा चषक आम्हाला उत्स्फूर्त करण्यात दिलाय. तर 58 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. जोशी परिवाराची समारोहाची सलामीची जोडी मैदानात पाठवायची जोशी परिवार. ताबडतोब फिल्डिंग सजवावी, सलामीची जोडी मैदानात. जोशी परिवारामध्ये आज हरचंद जोशी, जयवंत जोशी, हरचंद जोशी कुठं आहे, सुभाष जोशी कुठं आहे, प्रदीप जोशी, संदीप जोशी असे दिग्गजांची आज मात्र अनुपस्थिती दिसतोय. रत्नाकर जोशी, भरत जोशी, घनश्याम जोशी. घनश्याम जोशी कुठं आहे, घनश्याम जोशी, घनश्याम. चला लव भोईर आणि गोवारी लायन्स. सुभाष जोशी, संदीप जोशी, गोवारी लायन्स आणि लव भोईर. चला यायचंय. हरचंद जोशी, जयवंत जोशी, घनश्याम जोशी यांनी ताबडतोब यांची कृपा करावी. बंडा परिवार संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवावा. ताबडतोब वेल करू नका, कारण की आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत. 10 सामने आज खेळायचे आहेत. देवचंद भोपीकडून आमची वारंवार सूचना आहे, पनीश ताबडतोब फिल्डिंग सजवा सांग. आमचे भोपी परिवारातील सर्वात आमचे वरिष्ठ मान्यवर आहेत केशव हॅलो भोपी. परेश भोपी, हा आयोजकांकडून सूचना आहे का, जर कुठलाही संघ जर टायमिंगवर पोहोचला नाही तर या शृंखलेमधून तो मात्र 5 वर्ष बॅन करण्यात येईल. 5 वर्ष बॅन. 5 चला असला चमचमता आयोजन करायचं नसाले भीक मांग धंदा तुम्ही करायचं असं टायमावर यावं नाही. खरोखर चला 15 दिवस अगोदर आयोजकांनी मेहनत करावी. टायमावर तुम्ही असं अर्धा तास लेट, 1 तास लेट. देवचंद भोपीवर चावी आहे, कधी फिरविल सांगू शकत नाही. लक्षात ठेवा, ताबडतोब उपस्थित दाखवावी पुढच्या संघाने, नाहीतर बँड केला जाईल. 5 वर्षे डायरेक्ट बँड वाजेल तुमचा. जोपर्यंत देवचंद भोपीचा हातपाय सलामत आहे तोपर्यंत इथं चषक तुम्हाला भोपी परिवार मिळेल. आणि जर तुम्ही उंगल्या केल्या, लेट आलं तर भोपी, देवचंद भोपी तुम्हाला 5 वर्ष बँड, म्हणजे बँड म्हणजे वाजला तुमचा. जो खेळणार नाही त्याला तर भयानक सजा असेल. 10 वर्ष बॅन. 20 टीमचं आयोजन केलंय आणि या 20 टीम मध्ये जर कुठलाही संघ टायमिंग आला नाही आणि जर कुठलाही संघ जर या शृंखलेमध्ये खेळलेला सुद्धा नाही तर त्या फलंदाज त्या टीमला मात्र त्या परिवाराला काही मात्र बाद करण्यात येईल. इथे सामना स्टॅट. धष्टपुष्ट पेलवान, महापेलवान, महागडी, अतिशय खतरनाक खतरनाक, किंगफिशर स्ट्रॉंग, टूबर स्ट्रॉंग, एलपी स्ट्रॉंग, सेक्स जोशी इज अ डेंजरस खतरनाक सेक्स, डीजी मास्टर्स अमित.
जोशी परिवाराचा कर्णधार मात्र गिरीश गोवारी यांची उपस्थिती दर्शवली तर पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार लागवला सिद्धेश जोशी. या जोशांचा कोरोना व्हायरस सिद्धेश जोशी. नो चेंडू नो प्लस अवांतर म्हणजे बघा. तरी आमचा आता एक मेन भाऊन आधी बाला नाही रोहिदास भोपी. रोहिदास तुकाराम भोपी यांनी उपस्थित दाखवावी. ज्या दिवशी जेजुरीला आम्ही गेलो होतो त्यावेळी योच मंत्री झाला होता. हा असला सुपारी अख्खे गावभर एकट्यालाच बँड ना आम्ही सगळं हाफ पॅन्ट आणि आला मस्त की नवरा टकाटक टकाटक बसला गाडीन. पणेश आपला गणपतीचं दर्शन झाल्याशिवाय काय हालचाल करायची नाही. नंतर सांगतो. हा इथे नो चेंडूवर गेला. चेंडू घाई घाईने अति घाईने आणि टन टने चौकार. ऐन दुपारी मैदानावरी चौकार कुणी मारिला सिद्धेश जोशीनी मारिला. सिद्धेश जोशी हा अतिशय गडी 150 किलोचा पेलवान महागडी. एका हत्तीला उभरा पाडेल एवढी ताकद अंगी त्याच्या. 10 घोड्यांना उचलून टाकील अशी एवढी ताकद. आणि पाहूया चेंडू काय करतो आणि चेंडूवर मारा तिथे. आणि सिद्धेश सांगतो मी धावत नाही मी मारीन तर फटके मारीन तू धावू नकोस मध्ये याप करू नकोस. हरेश मडवी सांगा बोला तुम्ही. इथे सिद्धेश जोशी जर जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला पीच डबल सारवावं लागेल. कारण की त्याची पावलं अशी पडतात की पिचाला टायमाला भेगा पडतील आणि भेगा पडून त्यानं काय करतं पाय आतमध्ये जातील आणि एका दुसऱ्याचा पाय मोडतील. सिद्धेश जोशी बाबा भेटला काय साठीला सोड कॅच आणि कॅच सोडली नाही. सिद्धेश जोशी मात्र विश्रांतीसाठी जातोय परत. सिद्धेश जोशी थँक्स. आम्हाला भोपी परिवारासाठी तू खेळला चांगला खेळला त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा. सिद्धेश जोशी जा मस्त कलिंगडचे 4-5 फाली खा आणि शांत. ओके आता आलाय तो राकेश जोशी. राकेश जोशीने सांगितलंय सिद्धेशनी सांगितलंय तुम्हाला भेटल तसा खेळा आणि भेटल तशा धावा काढा. काय कोणत्यावर भरोश्यावर राहू नका. राकेश जोशी बोलला चालल तसाच काम करतोय. आणि आता राकेश जोशी चाललाय. इथे आमच्या भोपी परिवाराला शुभेच्छा दिलेल्या आहेत. रुपेश अर्जुन पाटील माझ्या मामाचा मुलगा रुपेश अर्जुन पाटील यांनी आमच्या भोपी परिवाराला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद रुपेश. इकडे आता मात्र उचललाय फटका डबल. 1 धाव काढील. 1 धावेने सांगाय धाव संख्या झाली ती 13. सन्माननीय अतिथी निलेश हिराजी पाटील यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची. निलेशजी हिराजी पाटील. गिरीशजी गोवारी चला आपण पण या आमच्या अतिथी कक्षामध्ये. गिरीश दत्तात्रय गोवारी व निलेश हिराजी पाटील और टू पनिस भोपी. इथे डबल सुरुवात. सिद्धेश जोशी बोललाय भेटल तशी उपट टाका भेटल तशी उपट टाका. पाहूया काय होतोय. नो गोलंदाज मात्र बाद होईल. 2 बिमर चेंडू फेकलेत. गोलंदाज बाद. गोलंदाज बाद होईल. एक डायरेक्ट शेवटची वॉर्निंग का बाद बाद झालं काय बाद. ओके जा दुसरा बॉलर काढा. आणि वेल करू नका. वेल करूच नका तुम्ही. ताबडतोब फिल्डिंग सजवा. पुढचं टीम आहे ते खेळायला लागतील आपल्याला. एकदम सुंदर गाणं. परंतु काय आहे इथे तुम्हाला सांगतो ताबडतोब फिल्डिंग सजवा. परेश बंडा रोशन बंडा
साहिल बंडा 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू तो टाकावे लागतील. तर गोलंदाज होते नवीन श्रवण बंडा आमची भाषा. तीन यादव चेंडू फेकले, 3 चेंडूंमध्ये. यादव छाया भोपी यांच्याकडून आमच्या भोपी परिवाराला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद काका. तो 2 आहेत. शेवटचा ओके. शेवटचा चेंडू पाहूया खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू खतरनाक चेंडू, डायरेक्ट स्टडी टर्म मिस चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या ठप्प पडली. किती रे? 20. आता सत्कार समारंभाकडे ओळूया आपण. हरीश सर सत्कार समारंभ करा पाहुण्यांचा. त्याला बोलूया आपण अतिथी कक्षामध्ये. आमच्या सामन्यासाठी लाभलेले आमचे प्रमुख पाहुणे आजचे सत्कार मूर्ती माननीय श्री कौशल प्रकाश भोपी यांचे पिताश्री, ज्यांच्या मार्फत आम्हाला प्रथम क्रमांकाचा चषक दिलाय. कौशल प्रकाश भोपी यांचे पिताश्री प्रकाश गणपत भोपी यांचं स्वागत करतील आमचे आयोजक सिद्धेश नियंता भोपी यांच्या पवित्र शुभसे त्यांचं सन्मानित करण्यात येतोय. प्रकाश गणपत भोपी उर्फ काका यांना मत सन्मानित करण्यात येतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, गुलाब पुष्प व एक या भोपी परिवाराचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. तसेच पारगल्ली गणेश मंडळाचे सदस्य अनेक वर्ष मॅनेजर पद ज्याने भूषवलंय ते मात्र केशव भोपी यांचं स्वागत करतील आमचे आयोजक सिद्धेश नियंता भोपी यांच्या पवित्र शुभ मायाची प्रेमाची उबदार शाल, एक गुलाब पुष्प व एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना मत सन्मानित करण्यात येतोय. पारगल्ली गणेश मंडळाचे मॅनेजर केशव भोपी साहेबांचा तर संतोष साया भोपी यांचं स्वागत करतील आमचे आयोजक सिद्धेश भोपी यांचे पवित्र शुभ असते. संतोष साया भोपी मायाची प्रेमाची उबदार शाल, गुलाब पुष्प व भोपी परिवाराचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना मदत सन्मानित करण्यात येतोय. संतोषजी साया भोपी. तसेच यशवंत बालकृष्ण भोपी यांचं सुद्धा स्वागत करतील आमचे आयोजक देवचंद्र भोपी यांच्या पवित्र शुभ असते. यशवंत बालकृष्ण भोपी यांचं एक बायची प्रेमाची उबदार शाल, गुलाब पुष्प एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. भोपी परिवार व भोपी चषकाचे एक गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय यशवंत बालकृष्ण भोपी यांना. तसेच निलेश शिराजी पाटील यांना सन्मानित करतील आमचे स्वतः आयोजक मुख्य आयोजक ज्यांच्या तल्लक बुद्धीतून ही संकल्पना साकार झाली ते आमचे आयोजक देवचंद्र भास्कर भोपी यांचे पवित्र शुभ असते त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. निलेश शिराजी पाटील मायाची प्रेमाची उबदार शाल, गुलाब पुष्प व गोड आठवण सामन्याची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. तसेच गिरीश दत्तात्रय गोवारी गोवारी लाईन संघाचा मात्र हुकमी एक्का गिरीश गोवारी यांचं स्वागत करतील आमचे मुख्य आयोजक देवचंद्र भास्कर भोपी यांच्या पवित्र शुभ असते. मायाची प्रेमाची उबदार शाल, गुलाब पुष्प एक भोपी परिवारची एक गोड आठवण म्हणून देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय गिरीश दत्तात्रय गोवारी. तर बोलूया सामन्याकडे. या चेंडूराला चौकारच्या साह्यानं संघ पोहोचतोय तो मात्र 27व्या घरात. आत्ताचा या शृंखलेसाठी आत्ता झाली देणगी माननीय संतोष साया भोपे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी. बोलूया सामन्याकडे. या चौकारच्या साह्यानं संघ पोहोचतोय तो मात्र 27व्या घरात. राकेश जोशी याच्या बॅट मधून आले चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मात्र बिमरचा चेंडू. 1+1 असा बेनिफिट मिळतोय. 1+1 या 2 धावसंख्येने संघ पोहोचतो मात्र
29च्या घरात. जर आता चली दिनगी सन्माननीय अतिथी यशवंत बालकृष्ण भोपे यांच्याकडून आमच्या मंडळाला मात्र 201 रुपयाची देणगी आलेली. मंडळ आभार आहे. पुन्हा एकदा येतोय चौकार. चौकारच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 33. तसे आता चली देणगी केशव पारगली गणेश मंडळाचे मॅनेजर केशव भूपी साहेब यांच्याकडून तब्बल 501 रुपयाची देणगी आलेले. मंडळ आभार आहे. पुन्हा एकदा ऋतिक जोशीच्या बॅट मधून आला लेगच्या दिशेनं. चौकारच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झाली ती 37. डीजे सिद्धेश जोशी आउट झाल्यानंतर आपल्या खांद्यावर ज्याने जिम्मेदारी उचलली तो मात्र ऋतिक अनंत जोशी. आतापर्यंत ऋतिक जोशी यानं मात्र एक षटकार एक एकेरी आणि 2 चौकार लगावले ते ऋतिक जोशी यानं. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. एक धावसंख्या पूर्ण करण्याचा स्ट्राईक आपल्याकडे रोटेट करण्याचा मानस होता मात्र ऋतिक जोशी याचा. पर धुवाधार गोलंदाज मात्र रुद्र बंडा यानं मात्र माणूस फेटाळला. निर्धाव चेंडू जातोय. तसे आता चली दिनगी सन्माननीय अतिथी प्रकाशजी गणपत भोपे यांच्याकडून मात्र 1501 रुपयाची देणगी गेलेले. मंडळ आभार आहे. चला पाण्याची पूर्तता करायची मैदानात. चला उन्हाचा भडका वारलाय. चला पाणी द्या. पासून या दोन्ही टीमी बॅन केल्या जातील कारण का दोघांचे पण 12 खेळाडू नाही. याच्यानंतर 5 वर्ष या 2 टीमी बॅन केल्या जातील. धाव संख्या झाल्या ते मात्र 37. स्वतः मुख्य आयोजक मात्र पाण्याचा स्रोत घेऊन गेलेत. पुढच्या शृंखलेपासून 5 वर्ष बॅन दोन्ही टीमी. चला तुम्हाला 12वा येणे तर अजून तुम्ही लग्न करा पटापट. कारा 13चा दवा 12वा नाही. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 37 धावसंख्या उभारल्यात आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये उर्वरित 12 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. जोशी परिवाराला मात्र माहेरकरींकडून शुभेच्छा आल्यात. अहिल्या जीवन मडवी, हिराबाई सुनील भोईर, कुसुम सुरेश भोईर या माहेरकरींकडून मात्र जोशी परिवारासाठी शुभेच्छा आल्यात. व 12वा आनाचा रत्नाकर राजा जोशीला, बीडी जोशीला, हरचंद जोशीला ठेवलो का या पुढच्या वर्षी या दोन्ही टीमी बांड. 12 चेंडू 21 धावसंख्येची गरज. समर फलंदाज 21 21 58 लॉस ऑफ 1 विकेट. सिद्धू जोशी क्वालिफाईड पंचाचा प्रवीण सरांचा मात्र अवांतर चेंडूचा इशारा होते. अवांतर धावसंख्या संघाची वाढती. धावसंख्या झाली ती 38. आता 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असणार आहे. किरण पवार मात्र ज्युनियर किरण पवार, राखी जोशी पुन्हा एकदा बॅटची एज लागली. तिथं चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथं श्रवण बंडा धावतोय चेंडू मागे. समाधान बंडा
तोपर्यंत 2 धावसंख्या पळून काढल्यात. या 2 धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 44 दशकामध्ये मात्र जेले पोचला संघ जोशी परिवार. युट्यूब द्वारे मात्र मनीषा भरत जोशी यांच्याकडून सुद्धा या शृंखलेसाठी शुभेच्छा आल्यात. मोठुजी गावातील अर्थमंत्री म्हणून ज्यांना ओळखलं जातं मनीषा भरत जोशी. हो 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 आणि हा मात्र डेंगात वांगा क्षेत्ररक्षक धावता 2 आणि मात्र श्रवण बंडा याच्या पायाला चेंडू. फुटबॉल रोनाल्डो श्रवण बंडा. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि आलाय काँग्रेसचा पंजा. नशिबाचा चौका. सबका साथ सबका विकास. डीजे तर आता मात्र राकेश जोशी याला सुवर्ण संधी. त्याचा सासरे बुवा दिनेश गजानन पंडित यांच्याकडून षटकारासाठी मात्र 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. टॉपला बाबाजी तू खेळ. आला षटकार. षटकारच्या सहाय्याने संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 52. आता 6 धावसंख्येची गरज. ह्या चेंडूवर मात्र जोशी संघ विन होण्याच्या पोझिशनवर आलेला आहे. चेंडू पाहिजे का? 52 58 करू नये. 58 नवीन बॉल द्या. जेवढं डायन चेंडू जिल्हन तेवढं मोजून घ्या. एक सुद्धा चेंडू जाता कामा नाही. सुकून उद्या खेळायला भेटतील. 12 पाहिजे होत्या. जोशी कोल कोल बॉम्बार्ड करू नका. युट्यूब आहे. 6 पाहिजे. 6 सिद्धू जोशी 2 टाकलं. 1 वाईट प्लस चौकार 5 आणि पहिला चेंडू अवांतर 2 वाईट. अजून तिसरं टाकू काय आणि वाढू काय? नाही इच्छा असली तर वारवतो त्याचं काही टेन्शन नाही. आल्या वेद जोशी आणि उत्कृष्ट पेंटर सुभाष जोशी यांचं सुपुत्र मात्र वेद जोशी आल्या षटकार लगावतोय. 8 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 58 धावसंख्येचं लक्ष होता. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतं. रोशन बांडा 1 धावसंख्या पळून काढली. एका धावसंख्येवर समाधान मानावं लागतं. संघ पोहोचतोय तो 53च्या घरात. 7 चेंडू 5 धावसंख्येची गरज. जोशी परिवार जर हा सामना जिंकला तर त्यांना मात्र कमलाकर राघव जोशी यांच्याकडून प्रत्येक क्षेत्ररक्षकाला 10 वडापाव असणार आहेत. सुरेश जोशी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात जोशी परिवाराला. उलटा चेंडू आणि हा मात्र स्वतः मात्र रुद्र बांडा खराब क्षेत्ररक्षण झालं. 2 धावसंख्येचा बेनिफिट मिळते तो मात्र
जोशी परिवार संघाला बाईच्या स्वरूपात फुलटॉस चेंडू होता. राकेश जोशी मात्र कलात्मक क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता, सन्मान देण्यासाठी गेला होता राकेश जोशी, पण बाईच्या स्वरूपात नशिबाचे आले. 2 धावसंख्या, 2 धावसंख्येने संघ पोचतोय 56च्या घरात, 55च्या घरात. 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज. ओव्हर टू पनिश भोपी. शेवटचे 6 चेंडू पण पनिश भोपी यांच्या वाणीतून ऐकणार आहात. 6 चेंडू 3 धावांची गरज. म्हणजे आता काम संपलेलं आहे. जत्रा उलगल आता हुरुस पण आठवल. 2 चेंडू मध्ये धावसंख्या काढतील ते. 4 चेंडू अंगावर ठेवतील बंडा परिवाराच्या. येथे जोशी परिवाराच्या संघ नायकांसाठी देऊ जोशी, सुरेश जोशी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. या शृंखलेसाठी मात्र सन्माननीय अतिथी निलेशजी हिराजी पाटील यांच्याकडून मात्र या आयोजनासाठी तब्बल 501 रुपयाचा धनादेश आलाय. धन्यवाद निलेशजी पाटील साहेब. पनिश भोपी सर. चला 6 चेंडू 3 धावांची गरज जोशी संघाला. जोशी भाऊबंद कुलांचे कुलदैवत मार्तंड भैरव खंडोबा सर्वांचा एकच देव आपले खंडेराया. परंतु प्रत्येक परिवाराच्याकडे अलग अलग देव आहेत. परंतु जेजुरीला एक ठिकाणी जायला लागतो. आणि हा आला जेजुरीचा भंडारा उडवला आणि पाहूया काय होतोय. अवधस राखली खलास वाटोला गेलास. खत्मा विजयी भव संघ आता जोशी संघ होणार आहे. 2 मिनिटाच्या आत खेळ खतम. येथे आता 5 चेंडू 1 धावेची गरज. आणि ह्या चेंडूवर जोशी भावन विजयी व्हावा.